बघा, हे नवीन डांगर आलेला आहे. मी आता याची भाजी बनवते. याच्यासाठी मी मसाला तयार केला आहे. जिरं मोहरी फोडणीला, त्याच्यामध्ये मी लसूण टाकत आहे 1 कांडी. त्याच्यात आलं थोडंसं टाकत आहे. मिरची, हिरवी मिरची घेत आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही कमी घेऊ शकता, पण आम्हाला तिखट लागतं त्यामुळे मी जास्त घेतलं आहे. आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. असे बारीक बारीक खापा करून घ्यायच्या डांगराच्या. चिरायचं झालं आपलं. आता डांगर चिरायचं झालंय. ब्या त्याच्यात नरम असल्यामुळे मी ब्या काढलेले नाही आहे. आता आपण फोडणी देऊया. चालू करत आहे. आता फोडणी देत आहे. तेल तापायचं अजून. मोहरी टाकूया, मग जिऱ्याची फोडणी देऊया. त्यांना चांगला तडका येऊ देऊ. आपण मिरची ते बारीक केलेलं आहे, हिरवी मिरची आपण त्याच्यात सोडूया. आपण थोडं त्याच्यामध्ये हिंग टाकूया. आपण हळद टाकूया. थोडं मीठ टाकूया. आपण डांगर धुतलेला आहे त्यामुळे डांगराला डबल धुण्याची गरज नाही आहे. आपण तसंच टाकूया. चांगला एकजीव करून घेऊया. त्याचा शिपका देऊया शिजण्यासाठी. त्यावर आपण थोडं 5-10 मिनिटं झाकण ठेवूया. हे बघा, थोडंसं शिजत आलं आहे. त्याच्यात पाणी नाही टाकलं आहे मी. थोडं अजून 5-10 मिनिटं त्याला शिजून देऊया. मी आता भांड्यात काढून घेते. डांगर किती सुंदर झालं या, छान. आता याच्या संग पोळी संग खा, पुरी संग खा, तांदळाच्या भाकरी संग खा, बाजरीच्या भाकरी संग खा. हे बघा, आपली डांगराची भाजी कशी झाली चव बघा. माझ्या पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी लाल बटनावर सबस्क्राईब करा.